नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सखीला ज्या ठिकाणी जॉब मिळालेला असतो त्या ठिकाणी आता त्यांचा फोन आलेला असतो आणि ते म्हणत असतात की आम्हाला असं कळलेलं आहे की तुम्हाला हा जो जॉब आहे तो तुम्ही आमच्या कंपनीतून काही गोष्टी काढून घ्यायच्या आहेत त्यासाठी करत आहात. कारण कामत इंडस्ट्री जी आहे ती आमच्या कंपनीची अरायवल कंपनी आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला या जॉबवरती ठेवू शकत नाही. सखीला खूप मोठा धक्का बसतो. सखी म्हणते तसं काही नाही आहे. तेव्हा ते सांगू लागतात की अगदी तसंच आहे, म्हणून तर आम्ही तुम्हाला जॉबवरती ठेवू शकत नाही. आता सखीला मात्र खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. सखी तर इकडे आनंद साजरा करत असते, पेढे वाटण्यासाठी आलेले असते आणि त्याच वेळी सखीला अचानक फोन आलेला आहे आणि सखीला समजतं की तिनं हे जे काही मिळवलेला जॉब वगैरे आहे तो सगळा गेलेला आहे. म्हणजे सखीने आता एवढा खर्च केलेला असतो, एवढी सगळी मिठाई वाटलेली असते आणि तेव्हा सखीला धक्का बसतो की हे सगळं काय होऊन बसलंय आणि हे असं का झालं, हा प्रश्न सखीला पडलेला आहे आणि सखीला खरं तर खूप वाईट वाटत आहे. सखी विचार करत आहे की हे सगळं काय करून बसले, मी काय करणार आहे या सगळ्या गोष्टींचा. हा प्रश्न सखीच्या पुढे उभा राहिलेला असतो. सखी घाबरलेली असते. सखीला कळत नाही आहे की नक्की काय करू, कशा पद्धतीने गोष्टी सोडू. हा एकच विचार सखीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्याचवेळी सरकार तिथे येतात आणि म्हणतात की नक्की काय झालं. नाही सखी, नक्की काय झालं, म्हणजे हा सगळा खर्च वाया गेला म्हणायचं, असं म्हणत सरकार तिच्यावरती ओरडायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र सखी म्हणत असते की म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती आहे, हे सगळं तुम्ही केलंय, असं म्हणत सखी सरकारांना बोलायला सुरुवात करते. तेव्हा तिला कानाचा राग येतो. कानाला तिला असं वाटू लागतं की हे सगळं केलेलं आहे ते फक्त आणि फक्त कानाने केलेलं आहे, असं आता तिला लक्षात आलेलं असतं. म्हणून ती भयानक अशी चिडलेली असते. ती म्हणत असते तूच सांगितलंस ना, कारण सरकार तिथं म्हणत असतात की कसं आहे, पैंजण एकूण असे कितीशे पैसे तुझ्या हातात आलेले होते आणि या पैशांचं तू काय केलेलं आहे ते कळलं असेल. आता किती शिल्लक राहिलेत पैसे, का आता गहाण ठेवलेलं पैंजण पण तुला विकावं लागणार आहे, असं सरकार तिला विचारत असतात. आणि तेव्हा मात्र सखीच्या डोक्यात एकच विचार आलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलंय, या सगळ्यातून मी मार्ग कसा काढणार आहे, काय करू मी नक्की, कशा पद्धतीने गोष्टी सोडवू, एवढं सखीच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सखी हादरलेली असते आणि सखी भयानक चिडते. सखी कानाला म्हणू लागते म्हणजे तू केलेस हे सगळं, या सगळ्याला तू जबाबदार आहेस, हे सगळं तू केले आणि मुद्दामून केले. आता मला कळलेलं आहे की या सगळ्या गोष्टी सरकारांपर्यंत कशा पोहोचतात, कारण या सगळ्याला जबाबदार तू आहे आणि तू जाणून बुजून ह्या गोष्टी सरकारांपर्यंत पोहोचवत असतोस आणि तू माझ्या आयुष्यामध्ये हे काय संकट आणून ठेवलेलं आहे त्याचं मात्र तुला भोगावं लागणार आहे. हे आता चालू झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडं आपल्याला पाहायला मिळतं की काना म्हणत असतो मी काहीच नाही केलेलं आणि सरकार जे काही प्रश्न विचारत असतात म्हणजे ही नोकरी हे सगळं जे काय आहे ते कानाने सांगितलं हे लक्षात आल्यावर सखी भयानक चिडते. सखी म्हणते काय आहे हे सगळं, म्हणजे या सगळ्यामागे तुम्ही होता, तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. सखी चिडलेली असते आणि सरकारांना मात्र खूप भारी वाटत असतं. सखीचा जो आनंद आहे तो हिरावून घेण्यामध्ये सरकारांना भारी वाटत आहे. सखी रडत आहे आणि सरकारांना आनंद झालेला असतो. सगळेजण तिथं असतात आणि मीनाक्षी काकू म्हणू लागते म्हणजे सखी हे सगळं आता संपलेलं आहे म्हणायचं, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं संपतील असं सखीला वाटलंच नव्हतं. सखी खुश झालेली होती, तिच्या आयुष्यामध्ये तो आनंद येत होता आणि अचानक हा सगळा बॉम्ब पडल्यामुळं खरं तर सखीला खूप वाईट वाटलेलं असतं. मीनाक्षी म्हणत असते म्हणजे आता सखीचं चाळीत राहण्याचं जे चॅलेंज आहे ते पूर्ण होणार नाही म्हणायचं आणि आता सखी पुन्हा माघारी येणार असं मीनाक्षी बोलते. तेव्हा सखी विचार करायला लागलेली असते. त्याचवेळी गौतम तिथं असतो. गौतमसुद्धा सखीला समजवत असतो, परंतु सखीला वाईट वाटलेलं असतं की आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न केला होता पण त्या सगळ्यात सुद्धा या सरकारने अडथळा आणलेला आहे, ही गोष्ट सखीला त्रास देत असते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सरकार सखीच्या हातातला जो बॉक्स आहे तो घेतात आणि त्यातला जो पेढा आहे तो काढतात आणि सखीला म्हणतात की हे घे, नाही आनंद तर साजरा केलाच पाहिजे, असं म्हणत त्याने पेढा हातात घेतलेला असतो. सखी तशीच निघून जाते. बॉक्स सरकारांच्या पायात पडलेला असतो आणि मग सरकार तो पेढा घेऊन आता इकडे येतात. समोर गौतम असतो. गौतमला तो भरवण्याचा प्रयत्न करत असतात पण गौतम मात्र तो पेढा खात नाही. त्यानंतर सरकार मीनाक्षीकडे येतात आणि मीनाक्षीला म्हणू लागतात की हे घे. मीनाक्षीला खरं तर तो पेढा अजिबात खायचा नसतो, परंतु सरकारांनी जबरदस्ती तिच्या घशामध्ये तो पेढा कोंबलेला असतो आणि एवढ्यावर सरकार थांबत नाही. तर सरकारांचं असं म्हणणं असतं की या घरामध्ये कोणाच्याच आयुष्यात आनंद कधीच येऊ देणार नाही आहे मी
आणि त्याचवेळी मीनाक्षीला खूप वाईट वाटलेलं आहे आणि तिने तिच्या पोटाकडे पाहत असते. तिच्या पोटाकडे पाहिल्यानंतर तिला आठवतं की म्हणजे आपलं बाळ. हा जो आनंद आहे तो सरकारांमुळे तिच्या आयुष्यात येत नाही, ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सरकार जबरदस्तीने तो पेढा मीनाक्षीच्या नरड्यामध्ये कोंबतात आणि मग मात्र तिथून निघून जातात. मीनाक्षी ढसाढसा रडू लागते. त्यावेळेस गौतम बाकीचे सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सखी घरी आलेली आहे आणि साईबाबांच्या मंदिरात गेलेली आहे आणि तिथे जाऊन बाबांना ती म्हणत आहे की का माझ्या आयुष्यामध्ये आनंद टिकूच द्यायचा नाही आहे का तुम्हाला? मी काही करून प्रयत्न करते ना राहण्याचा, इथं नीट राहण्याचा, एवढं सगळं हे करण्याचा. मग अचानक का हे सगळं? आणि का संकट आणताय तुम्ही बाबा माझ्यावरती? मी काय चुकीचं वागलेली आहे? असा प्रश्न सखीने विचारलेला असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या भयानक पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि नेमकं त्याच वेळेस सखी आता तिथे बाबांना विचारत असते की सांगा ना, का माझ्या आयुष्यामध्ये असा खेळ मांडून ठेवलेला आहे? का तुम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कराव्यात? का तुम्ही माझ्या आयुष्याची खेळत आहात? माझ्या आयुष्यात आलेला आनंद तुम्हाला बघवत नाही आहे का? असं इकडे बाबांच्या समोर सखी बोलत असते आणि जाब विचारत असते. ती विचारणार तरी कोणाला ना? कारण तिच्या आयुष्यामध्ये आयुष्य उद्ध्वस्त केले त्या सरकाराने. कारण सरकारांना या सगळ्यामध्ये आनंद मिळत होता, हे मात्र तेवढंच खरं आहे. त्यानंतर इकडे सखी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा काना म्हणत असतो की मी आहे ना, का काळजी करताय तुम्ही? तेव्हा सखीला राग येतो. सखी म्हणते बास बास, खूप झालं तुमचं. तू तर मध्ये बोलूच नकोस. तू माझं आयुष्य स्पॉईल केलेलं आहे. तू माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. तुझ्यामुळं माझ्या आयुष्याची ही फरफट झालेली आहे. असं म्हणत सखी फाड इंग्लिश बोलत असते. कारण कानाला राग यावा, कानाचा राग त्याच्यावरती ती काढत असते. त्याला म्हणत असते की तुझ्यामुळं झाले, तुझ्यामुळं माझी आज ही अवस्था झालेली आहे आणि या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू आहेस. असं म्हणत सखीने कानावरती जाळ काढायला सुरुवात केलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिथं असतात. सखीच्या लक्षातच नसतं. सखी म्हणत असते की यू स्पॉईल युअर माय लाईफ आणि असं म्हणत ती फाड इंग्लिश बोलते. काना मात्र टाळ्या वाजवायला सुरुवात करतो. कारण कानाला सगळ्यांच्या समोर ते सत्य येऊ द्यायचं नसतं, म्हणून काना टाळ्या वाजवत असतो. कानाचं असं म्हणणं असतं की काय सखी मॅडम, कसलं भारी इंग्लिश बोलला. तुम्हाला माहिती आहे का या सगळ्याचा फायदा होऊ शकतो? तेव्हा सखी कानाकडे पाहत असते. म्हणते म्हणजे? तेव्हा काना सखीला सांगू लागतो की हो, या सगळ्याचा फायदा होऊ शकतो. तेव्हा मात्र ते दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि सखीच्या लक्षात येतं की कानाला काय म्हणायचं आहे. तेव्हा काना म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का, इथे चाळीत ना मुलांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे खूप. कसं तेवढे पैसे नसतात ना, मग मुलं मराठी शाळेत जातात आणि जेव्हा मराठी शाळेत जातात तेव्हा त्यांचं इंग्लिश कच्चं असतं. हा सोनू, हा इथेच आहे, परंतु त्याला इंग्लिश येत नाही आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं सखी म्हणते म्हणजे? त्यावेळेस मामा तिथं असतात. मामा म्हणतात बरोबर आहे, पण काय पण नाही कळलं, तू जे काय बोललीस ना ते काय पण नाही कळलं. तेव्हा सखी पाहू लागते. तेव्हा सगळेजण सखीला म्हणू लागतात की हो. काना म्हणतो की हे बघा सखी मॅडम, तुम्ही खरंच ना खूप इंग्लिश छान बोललेलं आहात. मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की तुम्ही इथल्या मुलांना इंग्लिश शिकवायला सुरुवात करा. आता सखीला ही गोष्ट सांगितलेली असते कानाने. काना म्हणतो की चाल. सखी म्हणते की काय? आणि तो म्हणतो की तुम्हाला जेवढे खर्चासाठी पैसे लागतील तेवढी फी तरी माणसं देऊ शकतील. कारण तिथं असलेल्या काकू वगैरे सगळ्या म्हणत असतात की बाहेर ट्युशनची एवढी फी आहे की 1-1 लाख रुपये द्यावे लागतात. त्यामुळं आमच्या मुलांना आम्ही ट्युशनला पाठवू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु जेव्हा सखी आता ही ट्युशन घ्यायला सुरुवात करेल, नक्कीच त्या मुलांचा आमच्या मुलांना फायदा होईल, असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि सखीनं ही शिकवणी सुरू करावी असं त्यांना वाटत असतं. आणि काना जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा सखीला ही गोष्ट पटलेली आहे. कारण या मुलांना शिकवता पण येईल, मुलांचं इंग्लिश पण सुधारेल आणि त्याचबरोबर सखीला मदतसुद्धा होईल, हा उद्देश कानाचा असतो. म्हणूनच कानानं या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सखी पुन्हा बाबांकडे पाहते आणि काना म्हणतो बघितलं का, बाबांनी सुद्धा कौल दिलेला आहे तुम्हाला. सखी मॅडम, तुम्हाला हे करावं लागेल, असं इकडे काना सखीला सांगतो. त्यानंतर आता सरकारांना काही चैन पडत नसते. नक्की काय झालं असेल, कशामुळं हे सगळं घडत असेल, आता सखीचा कसा पचका झालेला आहे, या सगळ्या गोष्टी आता सरकारांच्या सुद्धा लक्षात आलेल्या असतात आणि सरकारांनी त्यासाठी फोन केलेला असतो.
आणि इकडे कान्हा मात्र बोलत असतो. कान्हा म्हणत असतो की हो, आता इंग्लिश ट्युशन सुरू करणार आहेत. हे ऐकल्यानंतर सरकारांना खरं तर राग आलेला असतो. सरकारांनी हसत पण असतात. सरकार म्हणत असतात, अरे वा, म्हणजे आता इंग्लिश ट्युशन सुरू होणार आहेत आणि असे किती पैसे मिळणार आहेत महिन्याला? 1,00,000 वगैरे मिळतील, असं त्या मुद्दाम कान्हाला बोलत असतात. कान्हाकडून माहिती तर काढून घ्यायची आहे. कान्हा पण वेड्यासारखं सरकारांना सांगत असतो. तसं तर काही गरजच नव्हती सरकारांना सांगायची, परंतु कान्हाने ही गोष्ट सरकारांना सांगितलेली असते. कारण उद्या जर कान्हाच्या बाबतीत हे कळलं तर दाभाडे मावशी त्याचबरोबर कान्हाच्या जवळची जी माणसं आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन या सरकारांनी आखलेला असतो. कान्हाला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा किरण तिथं असतो. किरण म्हणत असतो की कान्हा, तुला कळतंय का हा मार्ग किती खडतर आहे, ऐकायचं कोणाचं? इकडे सखी मॅडमना त्रास देताना तुझ्यातली माणुसकी, तुझ्यातला चांगुलपणा बाहेर येतो आणि इकडे सरकारांशी केलेल्या डीलमुळं तुला हे करावं लागतं. कान्हा म्हणतो की हे बघ, ऐकायचं फक्त त्या काठीचं आणि त्या काठीवाल्या माणसाचं, कारण त्या माणसाने मला या कामासाठी निवडलेलं आहे आणि मी जिवंत असेपर्यंत त्या कामातून माघार घेऊ शकत नाही. त्यामुळं काहीही झालं तरीही मला काठीवाल्या माणसाचंच ऐकावं लागणार आहे, असं कान्हा सांगत असतो. हे ऐकल्यानंतर आता किरण, कान्हा सखीच्या ट्युशनकडे येतात. सखीने ट्युशन सुरू केलेली आहे आणि सखीच्या ट्युशनमध्ये खरं तर सगळे मुलं आलेले आहेत आणि तिथे सखी शिकवत असते. सखी म्हणत असते, हे बघा, तुम्हाला जे काही इंग्लिश येते किंवा जे थोडंफार येते ते सगळं विसरून जायचं. तेव्हा मुलं म्हणतात, म्हणजे आम्ही आता इंग्लिश शिकायचंच नाही आहे? तेव्हा सखी म्हणते की मी पुन्हा नव्याने तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे, त्यामुळं तुम्हाला जे इंग्लिश येतं आहे ना ते विसरून जायचं, असं सखीनं सांगितल्यानंतर मुलं हसू लागतात. मुलं म्हणतात चालेल, कारण काहीही झालं तरीही मुलांना ह्या गोष्टी खरं तर आधीपासूनच माहिती असतात आणि मुलांना खूप छान वाटत असतं. सखी तेवढ्या छानपणे मुलांना शिकवत असते, सांभाळत असते. त्यांना काय हवं नको, कशा पद्धतीनं शिकवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. इकडे सरकार आता थांबलेले असतात. तेव्हा तिथे येतो तो तो येतो आणि तो पुरुषोत्तम विचारू लागतो की सरकार, कामगारांचे पेमेंट बाकी आहे, स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा सरकार म्हणतात, तुम्ही काय करताय? एवढंच तर करू शकता ना तुम्ही फक्त, कारण तुमच्याकडून काहीच होऊ शकत नाही आहे, हे लक्षात आलेलं आहे ना, असं इकडे बोललं जातं. तेव्हा ती म्हणते की आता आजच्या मीटिंग कॅन्सल करा, असंही मला एका ठिकाणी जायचं आहे आणि माझं ते काम खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा मात्र इकडे पुरुषोत्तमला खरं तर खूप राग आलेला असतो आणि ज्या पद्धतीने त्याला सरकार वागवत असते ती गोष्ट त्याला अजिबात पटत नसते. त्याची चिडचिड होत असते की ही बाई आहे का कोण आहे, म्हणजे काय आहे ह्या बाईचं नक्की, का अशी वागते ही बाई, हा एवढाच प्रश्न त्याला पडलेला असतो. कारण हिच्याशी आपण कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरीही ही बाई मात्र अजिबात नीट वागत नाही आहे, हे लक्षात आलेलं असतं. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सखी सगळ्या मुलांना घेऊन एकत्र जमलेली आहे आणि सगळ्या मुलांना ती सांगत आहे की आज माझ्याकडून तुम्हाला गोळा पार्टी. मग गोळेवाला तिथं आलेला असतो आणि मग सखी सर्व मुलांना तिथे गोळा देत असते. आणि त्याचवेळी इकडे सरकारांनी मीनाक्षीवर एक जबाबदारी दिलेली. मीनाक्षीला सांगितलेलं आहे की जायचं आजच्या आज सखीला भेटायचं आणि कामगारांसाठी त्या पेपरवर सह्या करायला सांगायच्या. हे काम आजच्या आज झालं पाहिजे. म्हणजे स्वतः काम ओढवून घेतलं आहे आणि हे सरकारांचं वागणं, यामुळं खरं तर मीनाक्षीला खरं तर त्रास होत असतो, राग येत असतो. तर इकडे सखीने सर्वांना गोळा खाऊ घातलेला आहे आणि सर्व मुलांना त्रास होऊ लागलेला असतो. चाळीत एकच गोंधळ उडालेला आहे की मुलं आजारी पडलेली आहेत आणि मुलांना विषबाधा झालेली आहे. तेव्हा किरण तिथे येतो आणि किरण म्हणू लागतो की अरे कान्हा, चाळीत सगळ्या मुलांना विषबाधा झाली. हे ऐकल्यानंतर आता कान्हा जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा धक्का बसतो. इकडे सगळी मुलं खरं तर खूप हादरलेली असतात आणि सगळ्या मुलांना त्रास होऊ लागलेला असतो. सखीने ट्युशन सुरू केली, या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, पण अचानक मुलांना त्रास होऊ लागल्यामुळं आता सखीला प्रश्न पडलेला असतो की करू काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हे सखीला कळत नाही. कारण सखी मुलांना आता कसं सावरणार आहे, या सगळ्या गोष्टी कशा बाहेर पडणार आहे, हे सगळं आता विचार केला जात आहे. तेव्हा मात्र इकडे सखी आता काळजी करत आहे मुलांना. हे सगळं म्हणजे यामध्ये सरकारांचा तर हात नाही आहे ना, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.